एका टोपात मी कांदा, कढीपत्ता आणि तेल घातले आणि कांदा चांगला परतून घेणार आहे। कांदा चांगला मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे। तर याच्यात टाकणार आहे हिंग, अर्धा चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, हे चांगलं परतून घेणार आहे। हे खेकडे धुवून साफ करून ठेवलेले होते मी, आता मी ते टोपात टाकणार आहे। खेकड्याची कवच काढत नाही, आम्हाला असेच खायला जास्त आवडतं। तर कोकणामध्ये शक्यतो कवच ठेवूनच त्याचं कालवण वगैरे बनवलं जातं। काही मी तेलात चांगले परतून घेणार। तेला चांगला मसाला, हळद, तेल सगळं लागलेलं आहे। तर ह्याच्यावरती एक ताट भरून पाणी ठेवणार आहे। नंतर मी हेच पाणी याच्यामध्ये घालणार आहे, वेगळं पाणी याच्यामध्ये घालणार आहे, थोडं सुकंच करणार आहे। आता थोडा वेळ खेकड्याला पाणी सुटेपर्यंत हे मी असंच ठेवणार आहे। वाटण टाकणार आहे याच्यामध्ये, पाणी आता आटलेलं आहे। आता मी याच्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला वाटून घेतलाय, आता मी त्याच्यामध्ये टाकते। खेकड्याला सुद्धा पाणी सुटलं, मी पाणी टाकलं नव्हतं, वरच्या झाकणातलं पाणी ठेवलं होतं तेच। आता मी वाटून टाकले। चांगलं वाटण मिक्स करून घेते। मी याच्यात मीठ नव्हतं टाकलं, कारण की मी खेकडे सुकेच टाकले होते, खाली पाणी नव्हतं अजिबात, म्हणून मी मीठ टाकलं नव्हतं। आता याच्यात मीठ टाकून घेणार आहे, मी मीठ टाकून घेते। आपल्याला चवीनुसार पाहिजे तितकं 1.5 चमचा टाकलं। हे वाटणाचं पाणी टाकते। थोड्याचा रस्सा बनवायचा आहे, म्हणून मी थोडं पाणी वाढवते। हे गरम पाणी आहे ताटातलं। थोडा छान कलर पण आला, त्याच्यात कलरसाठी काहीच टाकलेलं नाही, खेकडे पण छान शिजले। आता याला एक उकळ आली की मी गॅस बंद करणार आहे आणि मग हे खाण्यासाठी तयार।